नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर मी आता शाळेतून जाऊन आलेलो आहे आणि मी आत्ता चाललेलो आहे क्लासला. आता भेटूया क्लासवरून आल्यानंतर. तर मित्रांनो, मी आत्ताच क्लासवरून आलेलो आहे आणि मम्मा आणि भैयाने आत्ता बनवलेले आहेत हक्का नूडल्स. तर मित्रांनो, आमचे आत्ता हक्का नूडल्स खाऊन झालेले आहेत आणि मी आता करणार आहे माझा ड्रावर साफ, कारण की बघू शकता कशा पण म्हणजे वस्तू पडल्यात. त्याचं असं तर नीट ठेवतो वस्तू. आता म्हणजे मी ड्रावर साफ करतोय माझा आता. तर मित्रांनो, मी आता ड्रावरमधनं सगळं सामान बाहेर काढलेलं आहे आणि बघू शकता माझ्या ड्रावरमध्ये किती सामान होतं. बघू, एवढं सगळं सामान होतं माझ्या ड्रावरमध्ये. तर मित्रांनो, इथे आहेत माझे लाईट, माईक आणि स्टँड बघू शकता. इथे आहे डिजिटेकची RGB लाईट, म्हणजे व्हाईट लाईट पण आहे, RGB लाईट पण आहे ह्याला. आणि इथे आहेत 2 माईक, एक लेव रायडरचा आणि डिजिटेक कंपनीचा 2 माईक आहेत. आणि ते 2 स्टँड आहेत, एक सिग्नी पॉडचं स्टँड आहे आणि हे छोटंसं सेल्फी स्टिक आहे, म्हणजे छोटीशी. तर मित्रांनो, माझा आत्ता ड्रायव्हर आवरून झालेला आहे बघू शकता. आता ड्रायव्हर आवरल्यानंतर खूप छान दिसतोय. आता आधी सगळ्या वस्तू कुठं पण पडलेल्या होत्या, आता सगळं नीट सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. खूप छान वाटतं आता. तर मित्रांनो, आता भैया त्याचा शॉर्ट व्लॉग एडिट करतोय. तर मित्रांनो, आम्ही आता झालेलो आहे जेवण करण्यासाठी हॉटेल विसाव्याला. मित्रांनो, हा आहे दुसरा दिवस. मी कालच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग ॲड केलेला आहे. आणि आज आहे आमच्या शाळेला सुट्टी, पण आमचं ट्युशन आहे आज. आणि काल सरांनी मॅथचा होमवर्क दिला तर तो मी आत्ता करतो आहे ट्युशनमध्ये. तर मित्रांनो, माझा आत्ता क्लासचा अभ्यास झालेला आहे आणि मी आत्ता करणार आहे शाळेचा अभ्यास. तर मित्रांनो, आता भैया पण क्लासवरून आलेला आहे. तर मित्रांनो, मी आत्ता करत आहे जेवण. तर मित्रांनो, मी आत्ता चाललेलो आहे क्लासला. तर मित्रांनो, मी आता क्लास सुटल्यानंतर मी डायरेक्ट आलो आहे वडजलला आणि आम्ही आता आलेलो आहे क्रिकेट खेळण्यासाठी. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं आहे साक्षात रवींद्र जडेजा, जे की सोपे सोपे कॅच सोडतात. तर मित्रांनो, आमच्या टीमची बॉलिंग आलेली आहे आणि माझ्या टीममध्ये आहे ज्ञानू आणि दिग्विजय दादा. बघू शकता कुरकुरे खातो तिथं. आणि आमची पहिली बॉलिंग आली, आम्ही टॉस केलं आणि वरूनची टीम टॉस जिंकली म्हणून त्यांनी बॅटिंग घेतली आणि ज्ञानू म्हणते पहिली ओव्हर मला पाहिजे, नाही देणार. तर मित्रांनो, आमची आता बॅटिंग आलेली आहे आणि आम्हाला फक्त 25 रनचं टार्गेट भेटलं आहे. गप, त्यांची बॉलिंग आली आता आणि फक्त 25 रनचं टार्गेट भेटलं आहे. ओ ज्ञानू आता वाचलं. वाईड आहे, वाईड बरोबर, वाईडच्या वेळ वाईड आहे, वाईडचा किंग. मित्रांनो, आता पवन बॅटिंगला उतरला आहे. तर मित्रांनो, 6 रन करून मी पण आउट झाले. आता सगळं दिग्विजय दादा जिंकव. दिग्विजय फक्त 25 रन करायचे, ऑलरेडी 14 रन झालेत. वाईट बॉल. हां, 25 रन करायचे, 14 रन झालेत. 11, फक्त 11 रन करायचे. कर हळू खेळ, काय काही नाही. 6 ओव्हरची मॅच, आताची दुसरी ओव्हर चालली. मित्रांनो, पहिली मॅच आम्ही हारलो. दिग्विजय दादा फक्त 3 रन करायचे होते, 3 रनांसाठी त्यांनी मॅच हरवली. कॅच दिला, कीपरला कॅच दिला त्यांनी. तर मित्रांनो, आमची आत्ता बॅटिंग आलेलं आहे आणि किती रनचं टार्गेट आहे? 38 रनची टार्गेट. आणि ज्ञानू बॅटिंगला 6 मारलेला आहे. हां बरं, 4. पहिल्या बॉलातच 4 मारलेला आहे, म्हणजे वरूनची पहिली ओव्हर होती त्यात 10 रन आणि आता आयुषच्या पहिल्या बॉलवरच 4 मारलेला आहे. तर मित्रांनो, 22 रन झालेले आहेत या ओव्हरमध्ये. 12 रन झालेत. अजून 2 बॉल राहिलेत. बघून ज्ञानू आता अजून किती आउट झाली. मी व्हिडिओ काढला घेतला ना, आउट झाली. असं दे, चांगलं खेळली. 22 रन गेला, तिला काय होते. तर आता दादाची बॅटिंग आलेली आहे आणि दादा पहिला बॉलात आउट झालेला आहे. तालिया. दिग्विजयची आता बॅटिंग आलेली आहे बघू. तर मित्रांनो, आम्ही ही मॅच जिंकलेलो आहे. दिग्विजयने 4 मारून ही मॅच जिंकवलेली आहे.
जिंकलो. तर मित्रांनो आम्ही आता क्रिकेट खेळून आलेलो आहे आणि आम्ही आता बघत आहे क्रिकेट मॅच आणि वरून करत आहे अभ्यास आणि वरूनच्या प्रोजेक्ट बनवायला आणि आणून मी त्याला मदत करतोय कारण की त्याला अभ्यास आहे म्हणून आणि प्रोजेक्ट त्याला उद्याच द्यायचा आहे म्हणून मी आणून मदत करतोय तिला. काल माझा ब्लॉगचा एंड काढायचा राहिला म्हणून आता काढतोय. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. आता भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.